चंदगड तालुक्यात अजूनही विपुल वनसंपदा आहे। अशा वेळी वन्य प्राण्यांची चोरटी शिकार रोखण्याचं वन विभागासमोर आव्हान आहे। घटप्रभा धरण परिसरात शिकारीसाठी आलेल्या एका टोळीला वन खात्यानं ताब्यात घेतलं। 11 जणांच्या टोळीतील 3 जण वन खात्याच्या ताब्यात आले असून त्यांच्याकडून 5,21,000 रुपयांचा शस्त्रसाठा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलंय। फरार असलेल्या 8 जणांचा आता शोध सुरू आहे। चंदगड तालुक्यात चोरट्या पद्धतीनं वन्य प्राण्यांची शिकार होते। त्या विरोधात वन विभागानं केलेल्या धडक कारवाईतून एका शिकारी टोळीचा पर्दाफाश झालाय। घटप्रभा धरण परिसरात अवैध शिकार करण्यासाठी आलेल्या टोळीवर कारवाई करत वन विभागानं सुमारे 5,21,000 रुपयांचा शस्त्रसाठा आणि शिकारीचं साहित्य जप्त केलं। या प्रकरणात एकूण 11 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी तुकाराम अमृतसर, रियाज जमादार आणि अमीन मुजावर या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य 8 जणांच्या शोधासाठी वन विभागाची विशेष पथकं कामाला लागली आहेत। ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली।